स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. गांधीनगर तावडे हॉटेलच्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणासंदर्भात काल नगर विकास खात्यामध्ये झूम पद्धतीनं एक बैठक झाली, ज्याच्यामध्ये आरक्षण बदलायचा, झोनिंग बदलायचं हे अधिकार महानगरपालिकेचे आहेत आणि पुढच्या बैठकीमध्ये ते प्रस्ताव ठेवा असा नगर विकास खात्यानं तोंडी आदेश दिला. आज 24 तारीख आहे. काल बैठक झाली संध्याकाळची, आज 5:15 वाजले. सकाळपासून आम्ही महानगरपालिकेशी फॉलोअप घेतोय. तोंडी आदेश आले, लेखी आदेश अजून आले नाही. नवीन प्रकार, शासनाचा कुठलाही आदेश हा लेखीच लागतो. लेखी आदेशाशिवाय तोंडी आदेश शासकीय अधिकाऱ्यांना मानायचे नाही असा कायदा सांगतो. आणि जे होऊ शकत नाही स्वतःकडून त्याची जबाबदारी महानगरपालिकेवर टाकली. ज्या महानगरपालिकेनं ही सगळी बांधकामं अनधिकृत आहेत आणि ती पाडण्यास योग्य आहेत असं नोटीस घेऊन सुनावण्या घेऊन निष्कर्षाला पोहोचले, त्याच महानगरपालिकेला आता नगर विकास खातं युटर्न मारायला सांगत आहे. पूर्वीची त्यांची भूमिका आता ते बदलायला सांगत आहे. त्यामुळे दोन प्रश्न उभारतात. असं जर करायचं होतं तर 2 दिवसापूर्वी, काल 2 दिवसापूर्वी जे काही बांधकामं तुम्ही पाडली त्यांना एक वेगळा न्याय, आणि श्रीमंत जे उरले, जे कोर्टामध्ये गेले, त्यांना एक वेगळा न्याय, असा दुजाभाव आपल्याला करता येणार नाही. देशामध्ये कायद्याचं राज्य आहे याचा विसर नगर विकास खात्याला पडलाच पडला आहे आणि महानगरपालिकेला पडला आहे असं वाटतंय. महानगरपालिकेमध्ये शासनाचा आदेश असा आहे असं वकिलामार्फत सर्किटमध्ये सांगायचा प्रयत्न चालू आहे आणि तसंच होणार आहे. परंतु नगरविकास मंत्र्यांनी मॅटर कोर्टासमोर असताना अशा प्रकारचा एक निर्णय केला. याचे कागद 5 दिवसापूर्वी आम्ही आयुक्तांना दिले होते आणि ते मागच्या तारखेला कोर्टामध्ये हजर करा म्हटलं होतं. ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला नाही. तिथंही दुजाभाव. त्यामुळं माननीय आयुक्त, ही परीक्षेची वेळ आहे तुमची. आपण कायद्याचंच काम करतो, आपण दबावाखाली वाकत नाही असं तुम्ही दाखवता. त्याची परीक्षा उद्या सकाळी होणार आहे. तुम्ही जर आता युटर्न मारला तर तुम्ही कायद्याला जुमानत नाही, कायद्याला मानत नाही. IAS कॅडरमध्ये असून सुद्धा राज्यघटनेशी तुम्ही प्रतारणा करताय अशीच समज जनतेमध्ये व्हायची शक्यता आहे. जो ग्रीन झोनचा येलो झोन तुम्ही करूच शकत नाही, कारण त्याला एक प्रक्रिया तर आहेच आहे. परंतु ग्रीन झोन का आहे, ग्रीन झोन का ठेवावा लागतो, माननीय आयुक्त यांनी कृपया प्लॅनिंग स्टँडर्डची पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. हा विषय जो आहे हा पर्यावरणाशी विषय आहे. सर्वसामान्य कोल्हापूरकरांचं आयुष्य धोक्यात घालून मुठभर श्रीमंत लोकांसाठी तुम्ही ग्रीन झोनचा जर येलो झोन करणार असाल तर कोल्हापुरावर तुम्ही वरवंटा फिरवता असं म्हटलं तर देखील गरजेचं ठरणार नाही. आणि विशेष म्हणजे कालच्या बैठकीला अतिशय दुःखानं सांगायचं वाटतं की माझ्या शहराच्या पहिल्या नागरिक माननीय महापौर साहेबांना निमंत्रण नव्हतं, त्यांना या बैठकीला उपस्थित ठेवण्यात आलं नाही, याचा सुद्धा खुलासा करणं गरजेचं आहे. आणि शेवटी शासनाकडून काल जी मीटिंग झाली किंवा आज रात्री हेतुपुरस्सर उशिरा जो शासनाकडनं लेखी आदेश येईल त्या संदर्भामध्ये माननीय आयुक्तांना पत्रकार परिषद घेऊन सर्वसामान्य जनतेला कालच्या बैठकीमध्ये काय झालं याचा उहापोह जनतेसमोर करणं आपलं आद्य कर्तव्य आहे आणि ते तुम्ही पाळलंच पाहिजे असं आमचे म्हणणं आहे.